कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. केतकी, अगं डबा भरायला किती वेळ आहे? हो झालंय, आता फक्त औक्षणाची तयारी करतेय. औक्षण कोणाचं? आता तू कामाला नव्याने सुरुवात करतोयस ना, त्यामुळे मी तुझं औक्षण करणार आहे. दही साखर हातावर ठेवणार आहे. अरे बापरे, माझंच होय? अरे देवा, येता येता दिवाच विझला. अरे सुपारी पण नाहीये, मी आले, पटकन आले. नेत्रा, तू आता ऐकलंस का? मी आजपासून ऑफिसला जायला लागणार. त्याचसाठी केतकी औक्षणाची तयारी करायला गेली. काकू जे काही करतायत ते खूप चांगल्या हेतूने करतायत. त्यामुळे मला सुद्धा असं वाटतंय की तुम्ही मनातला राग, द्वेष, सगळे नकारात्मक विचार काढून टाका आता आणि सगळ्याला नव्याने सुरुवात करा. काकूंना जर का तुमचं एक खरं रूप कळलं ना, तर त्यांना खूप त्रास होईल, एवढं लक्षात असू द्या. लक्षात आहे ना माझ्या, काही विसरलो नाही मी. अगं माझी मेमरी एकदम शार्प आहे. शेखर राजाध्यक्षांनी माझं कसं अपहरण केलं, 26 वर्ष मला कसं डांबून ठेवलं, माझं आणि माझ्या बायकोचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं, सगळं व्यवस्थित लक्षात आहे माझ्या. पण तुला माहिती असूनही तू मात्र विसरलीस. बाबांनी जे काही केलं त्याचा त्यांना पश्चाताप झालाय आणि एक प्रकारे त्याचीच शिक्षा भोगतायत ते आता. भोगणारच. स्वतः केलेल्या चुकांची आणि पापाची शिक्षा भोगतोय तो. ती त्यांनी भोगायलाच हवी. त्याचं इतकं वाईट वाटण्याची काहीच गरज नाहीये. पण मग आता काय हवंय काका तुम्हाला? मला त्याचा सोड घ्यायचा आहे. मला माहिती आहे गेलेली वेळ मी परत आणू शकणार नाहीये, पण त्याने मला जे भोग भोगायला लावलेत ना, त्याच्या दसपट त्याला भोगायला लावून मला त्याचे हाल हाल करायचे. काका, तुम्हाला एक नवीन आयुष्य मिळालंय. तुम्हाला असं नाही वाटत तर तुम्ही सुखाने जगायला हवा? कुठल्या सुखाबद्दल बोलतेस का तू? तुम्ही हे जे घरातले सगळे लोक सुख सुख मला दाखवताय ना, ते सगळं खोटं आहे, बेगडी आहे, हे कळतंय ना मला. गेले अनेक दिवस इकडे वावरतोय मी. सगळे एकमेकाशी खोटं वागताय. आणि तुझ्याबद्दल खूप ऐकलं होतं की मी केतकीकडनं. सतत जप चालू असायचा तिचा. नेत्रा खूप सत्यवचनी आहे, नेहमी ते सत्याच्या बाजूने उभी राहते वगैरे वगैरे. पण माझा अनुभव अगदी वेगळा आहे. तू सत्याच्या म्हणजे माझ्या बाजूने नाही उभी राहिलीस, तुझ्या खोटारड्या सासऱ्याच्या बाजूने उभी राहिलीस. एक गोष्ट नीट लक्षात ठेव नेत्रा, मला शेखर राजाध्यक्षाचा सूड घ्यायचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मी तो घेणार. आणि त्याच्यामध्ये जो माणूस येईल तो माणूस माझा शत्रू असेल. तुला अनेकदा समजावूनही तू जाणून बुजून माझ्याशी शत्रुत्व पत्करलेस. अजून एकदा सांगतो, या सगळ्यापासून लांब राहा. मी कुठल्याही परिस्थितीत सूड घेणार म्हणजे घेणार. आता या घरातल्या लोकांच्या मनात मी विष पेरायला सुरुवात केली आहेच. आजपासून ही कंपनी, हा बिझनेस रसा तळाला कसा जाईल यासाठी प्रयत्न करणार आहे. मध्ये येऊ नकोस. सॉरी, अरे सुपारी सापडतच नव्हती. तू बस नाही तर हो. मी औक्षण कर. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला निघायचं काका. हो. 1 मिनिट थांब, आधी हे घे आणि मग डबा आणून देते. आलेच, थांबा आधी. काय हे?
येऊ नेत्रा, तुझ्या मनात माझ्याबद्दल चांगल्या भावना आहेत हे मला माहिती आहे. आजपासून नवीन कामाला सुरुवात करतोय. तुझ्या शुभेच्छांची खात्री आहे. थँक्यू. येतो. ईशा, रीमा हात दुखताय आई. सोड ना रीमा. आई रीमा सोड. रीमा सोड ना दुखताय. सोड ना रीमा, रीमा सोड तिला. सोड, सोड. काय प्रकार आहे हा? का असं वागतेस तू? मग तिने माझा हेअरबँड घातलाय. हेअरबँड साठी चाललंय हे सगळं? तुम्ही वापरता ना एकमेकांच्या गोष्टी, मग हे काय आहे? आई बघा, तू आता पण मला रागवतेस. तुझी राखी ती ईशाच आहे ना. दे मला सोडून कुठेतरी. अरे काय झालंय तुला? का असं बोलतेस तू? नक्की काय झालंय? कोणी शिकवलंय तुला हे सगळं? काका आजोबांनी काही सांगितलंय का? मी हे काय बोलतेस नेत्र? मी असं काही त्यांना का सांगेन? मित्रा, काय झालंय नक्की? अहो रीमा, बघा ना कशी बोलते. तुला काय म्हणायचंय? केदारने रीमाला काहीतरी सांगितलंय म्हणून ती असं बोलते? काकू, नेत्रा, तू या दोघींना घेऊन नाही नाही, कोणीही कुठेही जायचं नाही. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. तुझं असं म्हणणं आहे की केदार रीमाच्या मनात विष पेरतोय? काकू तसं नाहीये. मी नेत्रा, अगं एवढ्या लहान निरागस मुलींच्या मनात मी काय असं पेरणार आहे ग? असं काय शिकवलं असणार आहे मी त्यांना? नेत्रा, तू कोण समजतेस केदारला? तिचे काही कसे आरोप करू शकतेस तू त्याच्यावर? काल जरा वेळासाठी तिला बाहेर घेऊन गेला तर अख्खं घर डोक्यावर घेतलं आणि आता म्हणतेस की तो तिला नको नको ते शिकवतोय. नेत्रा, तुझ्या मनात त्याच्याविषयी इतका राग काय? काकू थांब, आपण प्लीज शांतपणे बसून बोलूयात. नाही, माझ्या नवऱ्यावर जर असे आरोप होणार असतील ना तर मी शांत बसणार नाहीये. काकू, अजून किती सहन करायचंय केदारने? नेत्रा, आम्हाला स्वतःची मुलं नाही आहेत ग. म्हणून ह्या आमच्या नातींवर पोटच्या पोरींसारखं प्रेम करतो आम्ही. आणि तू माझ्याबद्दल हे असं बोलतीयस, हा असा विचार करतेस? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.